गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज मी तुम्हाला असे काही प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स सांगणार आहे जे प्रत्येक इंग्रजी वाक्यामध्ये येतातच आणि आपल्याला त्यांचा उपयोग करावा लागतो. परंतु नेमके ते हेल्पिंग वर्ब्स इंग्रजी वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने वापरले जातात ते आपल्याला आवर्जून माहिती असलं पाहिजे. ते माहिती असल्याशिवाय आपण वाक्यामध्ये त्यांचा उपयोग करू शकत नाही आणि केला तर तो चुकीच्या अर्थाने होऊ शकतो. त्यामुळे ती सर्व हेल्पिंग वर्ब्स म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स ही आपल्याला माहिती असली पाहिजे आणि त्यांचा मराठीत अर्थ देखील आपल्याला माहिती असला पाहिजे. बघा, पहिलं हेल्पिंग वर्ब आहे ॲम. त्याचा अर्थ तो आहे. हा ॲम शब्द आय नंतरच येत असतो, बाकी कोणासोबत येत नाही. त्याच्यानंतर इज म्हणजे आहे. त्याच्यानंतर इज म्हणजे आहे. या इजचा देखील अर्थ आहे होतो. हा ही, शी, इट यांच्यासोबत वापरला जातो एकवचनी कर्त्यासाठी. त्यानंतर आर म्हणजे आहेत, हाऊत अनेकवचनी कर्त्यासाठी वापरला जातो. वॉज म्हणजे होता, होती, होते म्हणजे भूतकाळाचं प्रतिनिधित्व हा वॉज हे सहाय्यकारी क्रियापद करत असतं. जसं आय वॉज अ टीचर, शी वॉज अ टीचर, शी वॉज माय फ्रेंड, शी वॉज माय सिस्टर, राईट, या अर्थाने. त्याचप्रमाणे वरचा अर्थ देखील होते, होतो, होतात. म्हणजे वॉज हा एकवचनीसाठी वापरला जातो, तो वर हे अनेकवचनीसाठी वापरलं जातं. आता बरेचसे लोक याला वेर म्हणतात. हे वेर नाही आहे, हे वर आहे, राईट. होते, होतो आणि होतात. त्यानंतर डू, डज म्हणजे करतो, करते नकारार्थी किंवा प्रश्नार्थी वाक्यात वर्तमान काळामध्ये याचा उपयोग केला जातो. त्यानंतर डीड. डीड म्हणजे केला, केली, केला, केले भूतकाळातील क्रिया दर्शवण्यासाठी डीडचा वापर करतात. त्याचप्रमाणे हॅव, हॅज म्हणजे एखादी वस्तू आपल्याकडे आहे किंवा एखादी क्रिया पूर्ण आहे या अर्थाने. जसं आय हॅव अ पेन, आय हॅव अ ब्रदर, आय हॅव अ सिस्टर. हॅजचा वापर करायचा असेल तर ही हॅज अ पेन, ही हॅज अ टेबल, ही हॅज अ चेअर, ही हॅज अ ॲनिमल, ही हॅज अ पेट ॲनिमल, शी हॅज अ पेट ॲनिमल, शी हॅज अ फ्रेंड. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. त्याचप्रमाणे हॅव आणि हॅज जसं वापरतात, मग हॅव आणि हॅज जसं वर्तमान काळाचे प्रतिनिधित्व करतात, तसा हॅड हा शब्द भूतकाळाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे होती. मग मी म्हणेन आय हॅड बंगलो, आय हॅड अ हाऊस, आय हॅड स्कूल, आय हॅड फ्रेंड्स, आय हॅड ब्रदर, आय हॅड सिस्टर, आय हॅड अ डॉल. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण वापरू शकतो. पुन्हा बघा, आता इंग्रजीमध्ये कॅन हे देखील सहाय्यकारी क्रियापद आहे. याला मॉडल हेल्पिंग वर्ड्स म्हणतात. कॅन म्हणजे करू शकतो. म्हणजे आय कॅन स्पीक, आय कॅन डान्स, आय कॅन गो, आय कॅन राईट, आय कॅन स्पीक या पद्धतीने. कुडचा देखील भूतकाळात उपयोग होतो. करू शकलो म्हणजे आय कुड स्पीक मी बोलू शकतो, शी कुड गो ती जाऊ शकली, दे कुड कम ते येऊ शकले या पद्धतीने. त्यानंतर विल म्हणजे करणार, एखादी गोष्ट मी भविष्यात करणार त्यासाठी वापरला जातो. आय विल गो, आय विल स्पीक, आय विल डान्स, आय विल राईट, आय विल लर्न, आय विल टीच या प्रकारची वाक्य. त्याचप्रमाणे वूड म्हणजे करत असे किंवा करणार होता, इच्छा किंवा सवय दाखवण्यासाठी. त्याचप्रमाणे भविष्यकाळात आय सोबत शॅल वापरला जातो. आय आणि वी सोबत शॅल वापरला जातो. त्याचप्रमाणे शूड करायला हवे म्हणजे आय शूड स्पीक मी बोलायला हवे, दे शूड गो त्यांनी जायला हवे, ही शूड सीट तिने बसायला हवे, राईट, ही शूड राईट समथिंग त्याने काहीतरी लिहायला हवे या अर्थाने. त्याचप्रमाणे बघा, मे म्हणजे शक्यता आहे किंवा परवानगी. जसं आपण मे आय कम इन, मे आय गो, मे आय सीट, मे आय स्पीक. त्यानंतर माईट म्हणजे कदाचित कमी शक्यतासाठी वापरला जातो. मस्ट म्हणजे केलेच पाहिजे. दे मस्ट गो त्यांनी जायला पाहिजे, दे मस्ट कम त्यांनी यायला पाहिजे, ही मस्ट स्पीक त्याने बोलायला पाहिजे या अर्थाने. त्यानंतर ऑट टू करायला हवे नैतिक कर्तव्य. त्याचप्रमाणे यूज टू म्हणजे भूतकाळात एखादी गोष्ट आपण करायचो, भूतकाळात आपल्याला एखादी गोष्ट करण्याची सवय होती. जसं आय यूज टू स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलत असे. दे शूड टीच दे यूज टू टीच ते शिकवत असे.
वी यूज टू राईट, आम्ही लिहित असू, म्हणजे भूतकाळातील एखादी सवय दाखवण्यासाठी यूज टूचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे नीड टू म्हणजे एखादी गोष्टीची गरज आहे त्यासाठी वापरतात. आणि डेअर टू म्हणजे धाडस करणे, हिंमत करणे. आय डेअर टू गो देअर, मी तिथं जाण्याची हिंमत करतो. शी डेअर्स टू स्पीक, ती बोलण्याची हिंमत करते. शी डेअर्स टू डान्स, ती नाचण्याची हिंमत करते. अशा वेगवेगळ्या अर्थांसाठी इंग्रजीतील ही सगळी हेल्पिंग व्हर्ब आणि मॉडल व्हर्ब वापरले जातात. यांना व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा. आणि यांच्याशिवाय वाक्य बनवू शकत नाही. इंग्रजीचं असं कोणतं वाक्य नाही की त्या वाक्यांमध्ये हे असत नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.